नमस्कार मंडळी, आपण आलोय कपालेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. आणि दर्शन घेतल्यानंतर आपण जाणार आहे गोदावरी घाटावर. तर खूप कुंभमेळ्यानिमित्त कामं चालू आहे, ते पण तुम्हाला दाखवतो मी. चला, आधी आपण कपालेश्वर महाराजांचं दर्शन घेऊ, मग पुढं जाऊ. बघा, सोमवार कपालेश्वर महाराजांचं मंदिर आहे. पायऱ्या चढू चढू जाऊ. आता आपण मंदिरातून झालं दर्शन आपलं, तर मंदिरामध्ये व्हिडिओ काढणं मनाई आहे. तर आपण बाहेरून दाखवतो तुम्हाला मंदिर. बघा, पिंपळाचं झाड किती मोठं आहे मंदिराच्या शेजारी. आपण दर्शन घेतले, मंदिराच्या पाठीमागं आलेले तुम्हाला पण दाखवतोय मी. बघा, मंदिराचा पाठीमागचा भाग हा पूर्ण जुना काळातलं मंदिर आहे कपालेश्वर महाराजांचं. तुम्हाला मंदिर दाखवतोय पूर्ण, असं हे मंदिर आहे. आता हे बघा, सोमवारी तुम्हाला मी बाहेरून दाखवतोय. मध्ये महाराजांचं दर्शन घेऊ शकता. मध्ये अलाउड नाही व्हिडिओ बनवण्याचं. तर आपलं दर्शन झालं, आता आलो पुढं. आता निघू गोदावरी घाटाकडं. असं मंदिर आहे बघा. आता खाली उतरू, गोदावरी घाटाकडे जाऊ आपण. हे बघा, तुम्हाला गोदावरी घाट दाखवतोय पूर्ण. कुंभमेळ्यामुळे पूर्ण ठिकाण कामं चालू आहे. खूप काही बदलले. तिकडे काम चालू आहे, इकडे काम चालू आहे. पब्लिक भरपूर होते रे आज. तुम्हाला दाखव, चला घाटाकडे पहा. पाणी सुटलेले, कमी पाणी आहे आता, पहिल्यापेक्षा कमी आहे. हे बघा, पूर्ण तुम्हाला दाखवतोय गोदावरी घाट. आजूबाजूला हे बघा, इकडे खोदून ठेवलंय. हे खूप जुने काळातले मंदिर आहे, छोटे छोटे. बघा कसं खोदून ठेवलंय. समोर मोठा पूल आहे, अहिल्याबाई देवी होळकर. पाणी कमी झालं आता. कसं कळकळ पाणी सुटत आहे बघा. आपण तिकडं पण जाऊ, तुम्हाला दाखवतोय पूर्ण इकडं. हळूहळू तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. बघा किती गर्दी गोदावरी घाटावर आज. हे 10व 13 वाले त्यांचा विषय असेल तो कार्यक्रम. इकडं पण काम चालू आहे बघा, कसं खणणं चालू आहे JCBने. आता आपण आलो इकडं मंदिराकडं. बघा, पाणी सुटलेलं आहे. बघा, तुम्हाला मागचा परिसर दाखवतोय मी. बघा, जिकडं बघा तिकडं काम खोदलेलं आहे पूर्ण. हे बघा, पाणी कसं खळखळ वाहत आहे. मित्रांनो, हे तुम्हाला दाखवलं, पहिले इथं पाणी अडवलं जात होतं, पण आता पूर्ण प्लेन केलं नाही का. पाणी थांबत नाही, कंटिन्यू वाहत राहतं नाही का. तुम्ही बघू शकताय, देव मामलेदार मंदिर इथे छोटंसं बनवलंय. इथं अंत्यविधीचे कोणाचं दहावं वगैरे राहिलं तिथं केलं जातं. बघा, तुम्हाला चालता चालता मी दाखवतोय पूर्ण व्हिडिओ. मागं पण दाखवतोय, पुढं पण दाखवतोय. तो मोठा पूल आहे मेन नाशिकचा. इकडं पण खणलाय बघा, मागं तुम्ही बघू शकताय. कुंभमेळ्याची तयारी चालू आहे. हे बघा, इकडं खंदून ठेवलंय बघा. कामं चालू आहे. तिकडं बघा, तिकडं कामच चालू आहे पूर्ण गोदावरी घाट. पाणी कसं खळखळत वाढतं नाही काय. बघा, इथून पाणी येतं आहे गोदावरी माईचं. फुल पाणी चालू आहे नाही का. 2 पूर आले आतापर्यंत, पण आता काही नाही. सध्या पावसा शांत असल्यामुळे
पाणी कमी आहे. आता तुम्हाला मी पूर्ण पंचवटी परिसर दाखवतो, गोदावरी घाट तुम्ही बघत राहा. पूर्ण परिसर मी तुम्हाला व्हिडिओने दाखवतो झूम करून. तुम्ही बघा पाणी कसं खळखळ झालं मोकळं सर्व साईडला. बघा हनुमान मंदिर, दोन मुखी हनुमान मंदिर. जेव्हा बी गोदावरी पूर आला तेव्हा हनुमान मंदिर बुडलं समजून घ्यायचं महापूर आला. इकडं मंदिरांचं काम चालू आहे. बघा लांबून किती गोदावरी दिसते नाही का. रामकुंड घाट हे जुन्या काळातले मंदिर आहे बघा हे. तुम्हाला पूर्ण परिसर दाखवतो मी, तुम्ही बघत राहा. रामकुंड म्हणजे हे मंदिराची खूप मोठी शान आहे, लगे ओळखलं जातं नाही का. खूप गर्दी आहे आज. पूर्ण परिसर बघा तुम्ही कसं आहे. वरून गाड्या जातात तिकडं CBS, इकडं पंचवटी, निमाणी. तुम्ही बघत राहा पूर्ण परिसर, तुम्हाला झूम करून दाखवतोय मोबाईलमध्ये. तुम्ही बघा पूर्ण कामं चालू आहे नाही का, तिकडं पण कामं चालू आहे. खूप गर्दी आहे आत नाही का. जुने मंदिर आहे त्यांचं कामं चालू आहे. गोदावरी माईचं पाणी बघा असं वाहत आहे. हे जुनं मंदिर आहे पूर्ण, त्यांचे काही कामं चालू आहे. कुंभमेळ्याची तयारी चालू आहे आता. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलोअप करा. सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका मित्रांनो. व्हिडिओ बनायला खूप टाईम लागतो. आज पाऊस नाही आहे, थोडा कमी आहे पाऊस, पडत नाही एवढा नाही का. खूप गोदावरी घाट आता बदलला आहे, भारी बनवलं आहे नाही का. कामं चालू आहे, अजून काही दिवसांनी दिसणार चांगला. चला मित्रांनो, जय हनुमान. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलोअप करा. धन्यवाद. हनुमानांचं दर्शन घेऊ आणि जय जय महाराष्ट्र. चला बाय.